तर माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका. आता तरी आम्हाला सगळी इन्व्हेस्टिगेशन द्या. पहिल्या 4 दिवसातला तपास महत्त्वाचा आहे. मी लेखी दिलेलं होतं OSD मुख्यमंत्री साहेबांचे, त्यांच्याकडे मी लेखी दिलेलं होतं की पहिला त्या 4 दिवसात काय झालं ह्याच्यावर पुढचा तपास आहे. आज काय तुम्ही करायला आज शब्द घेऊन उपयोग नाही आपल्याला. त्या 4 दिवसामध्ये प्रॉपर काय तपास झालाय ते आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. आणि त्या 4 दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या 10 दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय. आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही. मला सोडा, मी त्या 10 दिवसात विधी आहेत, सगळे दुःख आहे, कुटुंब सावरायचे, पण कुणालाही शिष्टमंडळ आहे आमचं, एकाही माणसाला त्यांनी नेलं नाही. बरं, आरोपीचा माणूस जर आरोपीच्या इन्व्हेस्टिगेशनला नेला तर त्याला ते वाचवील का मध्ये घाली? 4 वेळेस त्याला बोलवलं तर ते कच्चे दुवे जे आहेत ते सांगाल का? आम्हाला विचारा ना तुम्ही. मी सांगतोय ना पहिल्या दिवसापासून की काय आहे, कारण न्याय मागायचा ना आपल्याला. आपली मागणी काय आहे? दुसरी प्रसार माध्यमांनी म्हणावं की न्यायाच्या व्यतिरिक्त काही देशमुख कुटुंबियाची, गावाची, समाजाची मागणी आहे का भाऊ? काय काम दुसरं?